छत्रपती संभाजीनगर परिसरातील एक महत्त्वपूर्ण बातमी सध्या समोर आली आहे। राज्यात प्रसिद्ध असलेल्या गरुड झेप करिअर अकॅडमीच्या शाखेवर डीसीपी नितीन बागाटे यांचा छापा, तसेच संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। 20 तारखेला लीना श्रीराम पाटील 19 वर्षीय तरुणीने अकॅडमीच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती। या अगोदर देखील मागच्या महिन्यात एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली होती। तरुणीच्या आईवडील यांनी थेट गरुड झेप करिअर अकॅडमीच्या संचालक निलेश सोनवणे, सुरेश सोनवणे यांनी मुलीचा मानसिक व शारीरिक छळ केला, यामुळे आमच्या मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार दाखल करून अकॅडमीचे दोन्ही संचालक आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला। तिला मेसच्या फीससाठी अकॅडमीच्या संचालकांनी त्रास देणे सुरू केले होते। तसेच तिच्या रंगावरून तिला काळे तुझं काय होणार, तू अधिकारी होण्याच्या लायकीची नाहीस अशा पद्धतीने ते तिला बोलायचे असे मयत लीनाच्या पालकांनी तक्रारीत म्हटले आहे। मयत लीना पाटील व तिच्या कुटुंबियांना पोलीस योग्य ती कारवाई करून नक्कीच न्याय मिळवून देतील असे देखील उपायुक्त नितीन बागाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। अखिल भारतीय छावा युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील तर आदिशक्ती सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सानेर यांच्या नेतृत्वात या मागणीचे निवेदन देण्यात आले। भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस सतीश राजाराम पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत गरुड झेप करिअर अकॅडमीच्या संचालकावर कडक कारवाई झालीच पाहिजे असे वक्तव्य केले। विशेषतः यापैकी एक संचालक हा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा उद्योग आघाडीचा अध्यक्ष देखील आहे, त्यामुळे हे प्रकरण दाबले जाईल का अशी विचारणा केल्यावर सतीश पाटील म्हणाले की वरिष्ठांकडे मी त्यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली आहे आणि अशा प्रकारचे वर्तणूक करणाऱ्या लोकांना पक्ष देखील पाठीशी घालत नाही असेही यावेळी ते म्हणाले। ही महत्त्वपूर्ण बातमी पाठवली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संदीप साळे यांनी। परिवार सुरेश सोनवणे आणि निलेश सोनवणे यांना तात्काळ अटक करावी अशी मी मागणी केली। पोलीस ऑफिसर त्यांनी आम्हाला सांगितलं, साहेबांनी आम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करू। स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी गरुड झेप अकॅडमी इथे त्यांनी ॲडमिशन घेतलेले होते। 20 फेब्रुवारी रोजी अत्यंत दुर्दैवरित्या त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि 20 तारखेलाच त्या संदर्भात पोलीस स्टेशन MIDC वाळूज येथे गुन्हा दाखल आहे। त्या चौकशी संदर्भाने आज आम्ही इथले PI आघाव आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि आमची सर्व टीम तिथे जे कागदपत्र होते गरुड झेप अकॅडमी इथे आणि तिथली परिस्थिती, एकंदर परिस्थिती आणि घटनास्थळाला भेट देऊन आम्ही पाहणी केली असता बराचसा खेदजनक प्रकार आढळून आलेला आहे आणि त्याच संदर्भाने पोलीस यापुढे चौकशी करत आहेत। सर, आरोपी ताब्यात आहे? आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेला आहे। पक्ष कुठलाही असो, पक्ष असं गैरकृत्य करायला कोणालाही सांगत नाही आणि त्याने गैरकृत्य केलेलं आहे। पक्ष जर त्याला पाठीशी घालत असेल तर मी वैयक्तिक तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांची हकलपट्टी करावी पक्षातून अशी मी वरिष्ठांकडे मागणी करेल आणि मी ऑलरेडी वरिष्ठांना सुद्धा सांगितलेलं आहे की अशा व्यक्तीला आपण कृपया करून मदत करू नये।